कॉम्प्युटर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे आणि कॉम्प्युटरची माहिती आणि कॉम्प्युटरची महत्ता ही सगळ्यांना आपल्याला शालेय शिक्षणापासूनच आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आणि या कॉम्प्युटर शिक्षणामध्ये आपले विद्यार्थी उत्तम कामगिरी अनेक वर्षापासून बजावत आहेत, शिकत आहेत, शिकवत आहेत आणि उत्तुंग अशा कामगिऱ्या पण विद्यार्थी करत आहेत। असे जे आपले विद्यार्थी जे आहेत की जे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहेत आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा, त्यांच्या शिक्षणाला त्यांनी मिळवलेल्या प्रावीण्याला वाव मिळावा आणि इतर शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा संपर्क वाढावा या हेतूने ही कॉम्प्युटर आंतरशालेय कॉम्प्युटर स्पर्धा कॉम्प्युस्किल या नावाने आपण गेली 14 वर्ष भरत आहोत। याच्यामध्ये कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा क्लास एज, रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाउन, युनियन बँक ऑफ इंडिया, अरिना ॲनिमेशन असे आमचे सहभागी याच्यामध्ये आहेत की ज्यांच्या सहयोगामुळे, ज्यांच्या आमच्या सोबत राहिल्यामुळे या कार्यक्रमाचं आपण आयोजन करीत आहोत। आज ही जी स्पर्धा जी आहे हे मी म्हटलं तसं 14वं वर्ष आहे। साधारणपणे पुण्यातील 70 शाळांमधील आमच्याकडे टीम्स भाग घेतात आणि साधारणपणे 1500हून अधिक विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांच्या कौशल्य गुणांना आपण वाव देण्याच्या हिशोबाने त्यांना साधारणपणे 40 ते 50 हजार रुपयाची रोख पारितोषिक दरवर्षी आपण त्यांना देतो। फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर विद्यार्थ्यांना ज्या प्राध्यापकांनी, ज्या शिक्षकांनी तयार केलेला आहे त्या शिक्षकांचा सुद्धा गौरव आणि त्यांना सुद्धा आपण याच्यात सन्मानित करतो, त्यांना सुद्धा रोख पारितोषिक आपण सुरुवातीपासून देत आहोत। तर अशा कार्यक्रमाच्या विषयीची माहिती आपणापर्यंत आम्ही इथं देणार आहोत। इथं आपल्या समोर मी सुभाष परमार, चेअरमन विजय वल्लभ शाळा, आमच्या इथे आमच्या जे सहयोगी जे सोबत आहेत त्यांची फक्त आपल्याला मी परिचय करून देतो। मिसेस प्राची चौधरी सेवा सदन संस्थेतर्फे आहेत, ते आमच्याकडे मेंटर म्हणून आहेत आमच्या शाळेला, त्यांच्या मार्गदर्शनाचा नेहमी आम्हाला लाभ होतो। मिसेस मीनल अवचट, शी रिप्रेझेंट्स रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाउन। रोटरी क्लबचं आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षापासून सहकारी आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आम्ही एवढ्या सर्व विविध शाळांमध्ये पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। पलीकडे आमच्या प्रिन्सिपल मिसेस विमल यादव हे आहेत की या संपूर्ण याचं सारस्य किंवा नेतृत्व आमच्या प्रिन्सिपलचं आहे। माझ्याकडे डाव्या हाताला राहुल शहा हे आपल्याकडे आहेत, कम्प्युटर तज्ञ आहेत। सुरुवातीच्या दिवसांपासून, पहिल्या वर्षापासून ते आमच्याशी निगडीत आहे। जजिंगचे सगळे क्रायटेरियाज आणि जजिंग विषयीची संपूर्ण माहिती राहुलभाई आपल्याला निश्चित देतील। आणि पलीकडे श्री पितळे, सेक्रेटरी कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया असे आपल्याकडे आहेत। असे सर्व आम्ही असोसिएट्सची लोक आणि शाळेतर्फे आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी विनंती करतो आमच्या प्रिन्सिपलना ते थोडीशी काही आधी प्राथमिक माहिती देतील, त्याच्यानंतर आपल्या सर्व जे आमचे असोसिएट जे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यातले आणखीन काही बारकावे उलगडून सांगतील आणि आपले काही प्रश्न असतील तर निश्चित आपण विचारावे अशी पण आपल्याला त्यानंतर माझी विनंती राहील। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू सर। सर्वांना माझा नमस्कार। कॉम्प्युस्किल 2024 बद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। इंटर स्कूल कॉम्प्युस्किल चॅम्पियनशिप 2024 बद्दल याच्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याकडे पुणे, मुंबई आणि लोणावळा येथील 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला होता। दरवर्षीप्रमाणे स्पर्धा 2 गटामध्ये आयोजित करण्यात आली होती। छोटा गट इयत्ता 5वी ते 7वी आणि मोठा गट इयत्ता 8वी ते 10वी। या कार्यक्रमासाठी श्री राहुल कुलकर्णी, संचालक सिमेन्स इंडिया डिजिटल इंडस्ट्री सॉफ्टवेअर आणि श्री प्रसाद शेटे, उपाध्यक्ष कॅपजेमिनी इंजिनिअरिंग GBL इंडिया हे सन्माननीय पाहुणे आपल्याला लाभलेले होते। कॉम्प्युस्किल 2024 मध्ये लहान गटात वॉलनट स्कूल यांना प्रथम पारितोषिक, आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल द्वितीय पारितोषिक आणि तिसरे पारितोषिक जे आहे ते ॲडव्होकेट बाबूसाहेब मुंडे हायस्कूल लोणावळा यांना मिळालेलं होतं। मोठ्या गटामध्ये मिलेनियम नॅशनल स्कूल प्रथम क्रमांक, आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल यांना दुसरा क्रमांक आणि विद्यांकुर स्कॉलर स्कूल यांना तिसरा क्रमांक असं मिळालेलं होतं। आमचे असोसिएट कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा क्लास ए, रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाउन, युनियन बँक ऑफ इंडिया, अरेना ॲनिमेशन यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने आम्ही ही उत्तम कामगिरी करीत आहोत। या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही इंटर स्कूल कॉम्प्युस्किल चॅम्पियनशिप 2025
हा आमचा 14वा वर्ष सुरू करणार आहोत. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कॉम्प्युस्किलचं जे प्रोजेक्ट आहे किंवा जे कॅम्पेनिंग लगभग आज मोर दॅन 14-15 इयर्स चालू आहे. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की येणारा प्रत्येक प्रोजेक्ट हा ॲसेस केला जातो. त्यासाठी ज्युनियर कॅटेगरी as well as सिनियर कॅटेगरी याच्यामध्ये जजिंगचं पॅनल असतं आणि त्या जजिंगच्या पॅनलच्या थ्रू प्रत्येक प्रोजेक्ट ॲसेस करून आपण त्याला फायनलपर्यंत घेऊन जातो. पहिल्यांदा जी सगळी प्रोसेस चालू होती त्याच्यामध्ये विजय वल्लभ स्कूल करून जेवढ्या म्हणून स्कूल्स आहेत त्या स्कूलांकडे ते नोटिफिकेशन जातं आणि जे टॉपिक्स आपण चूज केलेले आहेत की जे मुलांच्या अकॅडमिक्सच्या बरोबर सुद्धा रिलेटेड आहेत, तर त्यांच्या थ्रू आपण त्या शाळेच्या थ्रू आधी आपण माहिती पाठवतो की आपला आता कॉम्प्युस्किलच्या डेट्स काय आहेत आणि कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यानंतर मुलं पार्टिसिपेशन करतात. गुगल फॉर्मद्वारे त्यांची माहिती मिळते, त्यांचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे येतात. तर फर्स्ट लेवलची असेसमेंट स्कूलकडून होते. त्याच्यानंतर जजिंग क्रायटेरिया येतो की जिथे मुलं स्वतः येऊन प्रत्येकाने प्रोजेक्ट ते आपल्याला प्रेझेंट करतात. तर ते प्रेझेंट करताना मुलांचं प्रेझेंटेशन स्किल्स वाढावं, पब्लिक स्पीकिंगचा त्यांचा कॉन्फिडन्स यावा, टेक्नॉलॉजीची त्यांची माहिती जुनी आणि नवीन माहिती या दोन्हींचा एकत्रपणे ब्लेंड राहावा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे आपण त्यांना मार्क्स दिले जातात किंवा त्यांचं तिथे असेसमेंट होते आणि त्याच्यानंतर जो होतो तो फिनाले होतो. म्हणजे तो आपण ज्याला सांगू शकतो की तो मेगा राऊंड तिथे होतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रत्येकाला हा प्रयत्न करतो की जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे काही विनर्स आहेत तर त्यांना सुद्धा प्राइजेस प्लस ह्या विद्यार्थ्यांना मदत करणारे जे शाळा म्हणजे त्यातल्या जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा प्राइजेस दिले जातात. जेवढे विद्यार्थी आपल्याकडे पार्टिसिपेट होतात त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सुद्धा सर्टिफिकेट दिलं जातं. कधी कधी जर का तुम्ही फक्त प्रोजेक्ट्समध्ये जर तुमचा नंबर नाही आला तरी सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याकडे मुलं पार्टिसिपेशन करतात तर त्यांच्यासाठी त्यांना मोटिवेशन राहावं किंवा त्या मुलांचे जे एफर्ट्स आहेत त्या एफर्ट्सला न्याय मिळावा म्हणून आपण वेगवेगळे कॅटेगरी सुद्धा केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल काही कुणाची क्रिएटिव्हिटी कुणी केलेली आहे, एखादं स्पेशल ॲडिशन कुणी तरी आपल्याला दाखवलेलं आहे, कुणी वेगळ्या पद्धतीने तो विषय मांडलेला आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा विजय वल्लभ शाळेकडून या मुलांना पारितोषिक दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता मुलांना हे पण सांगतो आहोत की जेव्हा तुम्ही 10वी नंतर म्हणजे 10वी नंतर 12वी आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली प्रोफेशनल लाईफसाठी बाहेर पडाल तर तुम्ही कॉम्प्युस्किल सारख्या एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे, प्लीज मेक इट ॲज अ पार्ट ऑफ युअर रिझ्यूम. कारण एवढ्या लहान वयामध्ये मुलं जेव्हा अशा मोठ्या स्केलच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन करतात, स्वतःचं प्रोजेक्ट प्रेझेंट करतात, त्याच्यानंतर जेव्हा ते विनर म्हणून जरी ते डिक्लेअर झाले किंवा नाही झाले परंतु त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांना जो वाव मिळतो तर तो वाव कुठेतरी एस्टॅब्लिश व्हावा, त्यांच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचा फायदा व्हावा ह्याचा सुद्धा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. हे सगळं करताना वेगवेगळ्या शाळा म्हणजे कॉर्पोरेशनच्या शाळा असोत, पुण्यात विजय वल्लभच्या जवळच्या शाळा असोत, पुण्यातल्या शाळा असोत किंवा इव्हन महाराष्ट्राच्या शाळा असोत, आपला पूर्ण प्रयत्न आहे की मॅक्सिमम शाळेपर्यंत आपण पोहोचावं आणि मॅक्सिमम पार्टिसिपेशन याच्यामध्ये व्हावं. जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की इयर ऑन इयर पार्टिसिपेशन्स वाढत चाललेले, वी आर एक्स्ट्रीमली हॅपी. आणि मुलांची जेव्हा आपण क्रिएटिव्हिटी पाहतो किंवा ज्या पद्धतीने काही प्रेझेंटेशन्स करतात सो इट गिव्स अन इमेन्स प्लेजर टू द विजय वल्लभ की एक चांगला प्लॅटफॉर्म शाळेकडून एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला जातो. थँक्यू. मित्रांनो, जसं राहुलभाईंनी सांगितलं तसं या कार्यक्रमाचं दिवसेंदिवस स्वरूप वाढतच आहे. आता त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य सहयोग नेहमीच लाभतो. आता यांनी जजिंग क्रायटेरियाविषयी माहिती दिली. आता महत्त्वाचं याच्यामध्ये 2 भागामध्ये आपले जी क्रमवारी जी आहे आणि त्यांनी विषय जे आहे की ज्या तर यावर्षी आपल्याकडे 2 कॅटेगरीज आहेत. ज्युनियर कॅटेगरी इयत्ता 5वी ते 7वी. त्यामध्ये पहिली थीम आहे द विस्परिंग लायब्ररी, सेकंड थीम आहे द मॅजिक टिफिन बॉक्स, थर्ड थीम आहे माय होम आणि चौथी थीम आहे टाइम ट्रॅव्हल. सो दॅट इज फॉर ज्युनियर कॅटेगरी. आणि सिनियर कॅटेगरी इयत्ता 8वी ते 10वी. त्याच्यात पहिली थीम आहे इंडियाज रोल ऑन द ग्लोबल प्लॅटफॉर्म, ओरिजिन ऑफ लँग्वेज. थर्ड आहे अल्टरनेटिव्ह ऑफ रोडवेज अँड फोर्थ आहे अ स्टोरी ऑफ इंडियन करन्सी. नमस्कार. शाळेसाठी मेंटॉर म्हणून काम करताना शिक्षणशास्त्र ह्या अँगलने मी बोलते, ह्या दृष्टिकोनातून बोलते की शिक्षणशास्त्र ह्याचा उद्देशच मुळात हा असतो की विद्यार्थ्यांना कायम प्रगतीकडे नेणे, नवीन नवीन गोष्टी सांगणे. तर शिक्षणशास्त्राचा ओघ जेव्हा
टप्प्याटप्प्याने वर जातो तेव्हा ज्ञान आकलन इथपर्यंतचाच भाग न ठेवता तो भाग उपयोजन, कौशल्य, नवनिर्मिती आणि रसग्रहणे या भागाकडे नेत जाणं हा खरा शिक्षणाचा मूळ उद्देश असतो आणि तोच भाग आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पुरेपूर विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्ञान आणि आकलन पातळीवर विद्यार्थी शिकतात. आता 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे विद्यार्थी प्रचंड मोबाईलवर गेम्स खेळतात, वेगवेगळे ऍप्स त्यांना न सांगता माहिती असतात, त्यांना ऑपरेट करता येतात. सो त्याच गोष्टीचा फायदा म्हणजे त्यांना येणाऱ्या गोष्टीचाच फायदा आपण या ठिकाणी करून घेतोय. फक्त तो त्यांच्या प्रगतीच्या योग्य वाटचालीसाठी आपण केलेला आहे. जी गोष्ट ते शाळेत शिकतात कॉम्प्युटरसाठी ती फक्त ज्ञान आणि आकलन ह्या पातळीवर न राहता त्याचं उपयोजन त्यांना करता आलं पाहिजे. पण उपयोजन कसं तर योग्य पद्धतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारं म्हणजे उपयोजन करता आलं पाहिजे, उपयोग करता आला पाहिजे. उपयोग करण्यासाठी कौशल्य ते वापरतात, स्किल वापरतात. सो स्किल ही पातळी त्यांची डेव्हलप होते आणि त्यातनं नवनिर्मिती करतात. नवनिर्मिती ही आपली हायेस्ट स्टेप असते शिक्षणाची. सो त्या नवनिर्मितीपर्यंत आम्ही त्यांना घेऊन जातो. मग फक्त ही शाळेचेच विद्यार्थी नाही तर इतर विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. जसं आपल्या विद्यार्थ्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळते आहे तीच अपॉर्च्युनिटी इतर विद्यार्थ्यांना पण मिळेल आणि ह्या नवनिर्मितीचा आनंद ते विद्यार्थी सुद्धा घेऊ शकतील, घेतील हा यामागचा उद्देश असतो. आणि पुढची पायरी रसग्रहणाची, कारण नवनिर्मितीसाठी प्रचंड विचार प्रक्रियेला वाव द्यावा लागतो, चालना द्यावी लागते. कारण प्रत्येक प्रोजेक्ट ते जे विद्यार्थी करणार असतात ते नवीन करणार असतात, त्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे आणि ह्यासाठी त्यांची विचार प्रक्रिया ही खूप सक्रिय व्हावी लागते. विचार प्रक्रियेला वाव देणं हे सुद्धा शिक्षणाचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट असते. त्यामुळे त्याचा वापर करून ते नवनिर्मिती करतात आणि प्रत्येकाचा प्रोजेक्ट ते बघतात, ऐकतात. यामध्ये ही नवीन संकल्पना घेतली आहे, ती नवीन पद्धतीने मांडली आहे, हे त्यांचं रसग्रहण असतं. सो ह्या सगळ्या पायऱ्या आम्ही त्या शिक्षणशास्त्राच्या पूर्ण करतो की जेणेकरून विद्यार्थी त्यामध्ये एकदम पारंगत होईल त्याच्या पायरीवर, त्या इयत्तेच्या स्टेजनुसार. हाच उद्देश यामागे आहे. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ पुणे मिड टाउन या संपूर्ण संस्थेची सुरुवातीपासून संबंधित आहे. आपल्या विषयाची निवड करणे, त्याच्यानंतर त्याचं आलेल्या ज्या आमच्याकडे एंट्रीज आहेत त्याचं सेग्रिगेशन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, जजिंग करणे, याच्यामध्ये सुद्धा रोटरी क्लबचा मोठा सहभाग असतो. रोटरी क्लबच्या विशेष मिनेल अवचक इथं उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करेन की रोटरी क्लबचा याच्यातला रोल जो आहे त्याच्याविषयी ते आपल्याला निश्चित माहिती देतील. नमस्कार, मी रोटरी मिनल अवचक. रोटरी क्लब ऑफ पुणे मिड टाउन आणि कॉम्प्युस्किल याचं अगदी जीवाभावाचं नातं असं म्हटलं तरी गैर करणार नाही. आम्हाला खूप आनंद होतो की दरवेळेला आम्हाला इतके इन्व्हॉल्व करून घेतात. नुसती स्पॉन्सरशिप हा इश्यू नाहीये, प्रत्येक ह्याच्यामध्ये मिड टाउनला ते इन्व्हॉल्व करून घेतात. हे फार आमच्या दृष्टीने भाग्याचं लक्षण आहे. आणि ही स्पर्धा मी अगदी खरं सांगते की त्या अतिशय सर्व स्तरावरची मुलं याच्यात सहभागी करून घेतली जातात. की असं नाही फक्त हायफाय शाळा तर नाही, प्रत्येक स्तरावरची शाळा याच्यामध्ये सहभागी होते. अतिशय वेल ऑर्गनाइज अशा या शिस्तबद्ध रीतीने छान स्पर्धा कंडक्ट केल्या जातात. माझ्या मते ते 70च्या 100 शाळा व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. विजयवर्धन स्कूलचे मी खरंच मनापासून आभार मानते की ते खूप याच्यासाठी कष्ट घेतात. जरूर सगळ्यांनी त्यात सहभाग. धन्यवाद.